हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मी पालकमंत्री असताना पुण्यामध्ये अशा चिंताजनक घटना घडल्याच नाहीत। चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला, नंतर सारवासारव। राज्यातील सर्व मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण द्या, सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो, मनोज जरांगेंचा इशारा। धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही, जरांगेंच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। 1994 मधील आरक्षण रद्द करा, कशाच्या आधारे आरक्षण दिलं, 13 जुलैपर्यंत श्वेतपत्रिका काढा, जरांगेंची मागणी। तर जरांगेंचं बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा, हाकेंची टीका। 1994 मध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, निर्णय न घेतल्यानं आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उदयनराजेंचा आरोप। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटले, मी पुरावे दिले, पैसे वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती देखील देणार, सुषमा अंधारेंचा इशारा। अंधारेंनी माझ्यावर केलेले आरोप खोटे, शिक्षकांची बदनामी करण्याचं काम सुरू, किशोर दराडे यांनी अंधारेंचे आरोप फेटाळले। राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावत आहेत, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा। पोलिंग एजंटच्या यादीबरोबर खर्चाला 500 रुपये दिले जातात, ही निवडणुकीची प्रक्रिया, मंत्री गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा, भाजप 155, शिंदे गट 65, तर दादा गटाला 55 जागा मिळणार, उर्वरित जागा मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळात विस्तारात नकोत, नाराज नेते परतीच्या वाटेवर, भाजप कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवार गटाच्या नाशिकमधील उमेदवाराला फोन, माघार घेण्याची महेंद्र भावसार यांना विनंती, भावसार मात्र निवडणूक लढण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता, भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी देखील राहण्याचा अंदाज। आज कोकण, मुंबई, पालघर, पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, उद्या आणि परवा मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।